महात्मा बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण, शिरगाव येथे कार्यक्रम, नागरिकांची प्रचंड गर्दी, गावाच्या सौंदर्यात मोठी भर। शिरगाव तालुका चिक्कोडी येथील बस स्थानका शेजारी असणाऱ्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या चौकामध्ये अश्वारूढ महात्मा बसवेश्वर महाराजांचा भव्य पुतळ्याचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात अनावरण करण्यात आले। विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी व विविध स्वामीजींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। या अभूतपूर्व सोहळ्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। शिरगाव येथे श्री बसवेश्वराचे मंदिर ऐतिहासिक आणि पुरातन आहे। या ठिकाणी कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविक या मंदिरासाठी येत असतात। मंदिराकडे जाणाऱ्या रस्ता शेजारी बस स्थानकावर महात्मा बसवेश्वर महाराज यांचे पुतळा उभा करण्यात येणार होता। त्यासाठी आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून 17 लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आले होते। गुरुवारी सकाळी श्री बसवेश्वर महाराजांच्या पालखीचे गावातून भव्य मिरवणूक सनई, ताशा व पिपाणीच्या निनादात कुंभकलशासह उपस्थित महिलांच्या प्रचंड गर्दीत पालखी मिरवणूक काढण्यात आली। सदर पालखी गावातील हनुमान मंदिरपासून काढण्यात आली। सकाळी 11 वाजता पालखी नूतन महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याजवळ आले। या ठिकाणी आमदार प्रकाश हुक्केरी व विविध स्वामीजींच्या उपस्थितीत पालखीचे स्वागत करण्यात आले। श्री सदाशिव महाराज गवीमठ शिरगाव, ज्योतिषी अभ्यासक विरपाक्ष हिरेमठ, आमदार प्रकाश हुक्केरी, प्राध्यापक वीरेश पाटील व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन महात्मा बसवेश्वर महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराज की जयचा प्रचंड जयघोष करण्यात आला। फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करून पुतळ्याचा अनावरण करण्यात आले। यावेळी आमदार प्रकाश हुक्केरी यांच्याकडून पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली, तर उपस्थित स्वामीजींच्या हस्ते भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी ग्रामदैवत श्री बसवेश्वर मंदिरालगत असलेल्या सभा मंडपात सभेचा कार्यक्रम पार पडला। आमदार प्रकाश हुक्केरी यांचा शिरगाव, शिरगाववाडी व गिरगाव येथील ग्रामस्थांच्याकडून शाल, श्रीफळ, पुष्पहार व महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा देऊन सत्कार करण्यात आले। यावेळी प्रकाश हुक्केरी म्हणाले, गावातील नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे। आता त्याचे रक्षण करणे, संगोपन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असून सर्व ग्रामस्थांनी यासाठी परिश्रम घेतले पाहिजे। याशिवाय गावातील हनुमान मंदिरासाठी 35 लाख रुपये, पुरातन मारुती मंदिरासाठी 15 लाख रुपये, श्री महालक्ष्मी मंदिरासाठी 10 लाख रुपये व या अश्वारूढ महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यासाठी 17 लाख रुपये मंजूर केले होते। लवकरच सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपण 20 लाख रुपये देणार असून उर्वरित कामे देखील लवकर करू असे सांगितले। यावेळी जगद्गुरू पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी सिद्ध संस्थान मठ निडसोशी, जगद्गुरू सदाशिवानंद महास्वामीजी गदग, श्रीमंत नरसिंहराव मुतालिक देसाई सरकार, ग्रामपंचायत अध्यक्षा जयगुण, तहसीलदार उपाध्यक्ष भीमा उदगट्टी, किरण पाटील, एम.बी. पाटील, वसवराज मगदूम, सदाशिव उदगट्टी, बाबूराव लाटकर, शंकर मलकापुरे, संजय पुजारी, इराप्पा मलकापुरे, महादेव उदगट्टी, प्रकाश माने, अनिल विभूते, पिंटू बेनाडे, पिंटू उदगट्टी आदींसह शिरगाव, शिरगाववाडी, गिरगाव येथील नागरिक, ग्रामस्थ, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामपंचायत उपाध्यक्ष भीमा उदगट्टी यांनी स्वागत केले, तर महांतेश अर्गापुरी यांनी आभार मानले।
ನೋಡ್ರಿ. ನಿಲ್ರಿ ಸರ್ ಇನ್ನ ನಿಂತು ನನ್ನ ಹೆಸರು ಭೀಮಾ ಬಂಡು ಉದಗಟ್ಟೆ ಅಂತ, ಶಿರಗಾಂವ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ದಿನಾಂಕ 8/8/2024 ಒಂದು ಸುವರ್ಣ ಮಹೋತ್ಸವ ಅನ್ಬೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಂದು ಬಸವೇಶ್ವರ ಮೂರ್ತಿ ಉದ್ಘಾಟನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದ್ದು, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀಗಳು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆಗಮಿಸಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಸನ್ಮಾನ್ಯ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯರಾದಂಥ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ಕೂಡ ಆಗಮಿಸಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಾನು ಮೊದಲಿಗೆ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಈ ಬಹು ದಿನಗಳ ಕಾಲದಿಂದ ನಮ್ಮ ಈ ಬಸವೇಶ್ವರ ಮೂರ್ತಿ ಒಂದು ನಮ್ಮ ಶಿರಗಾಂವ್ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಹಳ ಆಶಯ ಇತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ, ಗಣೇಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಆಗಲಿ ಅವರ ಸ್ವಂತ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಸುಮಾರು ಒಂದು 10 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಒಂದು ಸರ್ಕಾರದ ಹಣವನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿ, ಅದೇ ರೀತಿ ಒಂದು 7 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಸ್ವಂತ ಖರ್ಚಿನಿಂದ ಈ ಒಂದು ಪುತ್ಥಳಿಗೆ ಕೂಡ ಅವರು ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಮ್ಮ ಶಿರಗಾಂವ್ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಶಿರಗಾಂವ್ ಗ್ರಾಮದ ಬಸವ ಶರಣಾರ್ಥಿಗಳಿಗೊಂದು ಶುಭ ಸುದ್ದಿ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಬಸವೇಶ್ವರ ಪುತ್ಥಳಿ ಅನಾವರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರೋದ್ರಿಂದ ಈ ಅನಾವರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿಮಿತ್ತರಾದಂಥ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ಮತ್ತು ಗಣೇಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಪುತ್ಥಳಿ ಬಸವೇಶ್ವರ ಪುತ್ಥಳಿ ನಮ್ಮ ಶಿರಗಾಂವ್ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಕೊಂಡಿರ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕಟ್ಕೊಂಡು ಪುತ್ಥಳಿ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಪಟ್ಟಿಗೊಳ ಮಾಡಕಂತು. ಒಂದು ದಿವಸ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಅವ್ರು ಕರೆಸಿ ನಾ ಇದ್ದದ ಖರ್ಚೆಲ್ಲ ನಾವು ಒಬ್ಬ ಕೊಡ್ತೇನೆ, ಸರ್ಕಾರದ ಅನುದಾನ 10 ಲಕ್ಷ ಮತ್ತು ಸ್ವಂತ ಖರ್ಚಿನಿಂದ 7 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅವ್ರು ಕೊಟ್ಟರು ಸ್ವಂತ ಹಣದಿಂದ. ಆದ ಕಾರಣ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೊಂದು ಶುಭ ದಿನ ಇಟ್ಕೊಂಡು ಉದ್ಘಾಟನೆ ಆಯಿತು. ಅವರು ಶಿರಗಾಂವ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪರವಾಗಿ ಶಿರಗಾಂವ್ ಮಾಡಿ ಅವರ ವತಿಯಿಂದ ಶರಣಾರ್ಥಿಗಳಿಂದ ಅವ್ರನ್ನ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ.